आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगियांचे ते हे समचरण साजिरे विटेवरी पहा भीमातिरी विठ्ठल रूप पुराणासी वाढ श्रुती निनती पार ते झाले साकार पुंडलिका ते हे समचरण साजिरे विटेवरी पहा भीमातिरी विठ्ठल रूप तुका म्हणे जाते सनकाधिक ध्यात तुका म्हणे जाते सनकाधिक ध्यात ते आमुचे कुळदैवत पांडुरंग ते हे समचरण साजिरे विटेवरी पहा भीमातिरी विठ्ठल रूप पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरे शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता भक्ती भक्त भगवंत गुरु चतुर नाम वपु एक इनके पदवंदन किए नासे विघ्न अनेक कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंद गोपकुमाराय गोविंदाय नमो नमः सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागलो लीला विठ्ठल हरि
हरी विठ्ठला आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगियांचे ते हे समचरण साजिरे विटेवरी पहा भीमातिरे विठ्ठल रूप। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट महान वैष्णव जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबारा यांचा भगवान परमात्म्याच्या स्वरूपाचं स्वरूप लक्षणाचं आणि तटस्थ लक्षणाचा विचार सांगणारा अत्यंत सुंदर असणारा अभंग आहे। विठ्ठल विठ्ठल परम मंगलमय परम पावन आपल्या या पुण्य पावन असणाऱ्या गावामध्ये अर्थात कापूसवाडीमध्ये आपल्याच गावात राहणारे रहिवासी परमार्थ प्रेमी असणारे श्रीयुत श्री राधाकिसन पांडुरंगजी घाडगे आणि भाऊसाहेब पांडुरंगजी घाडगे आपल्या मातृ पितृ यांच्या पुण्यस्मरणार्थ या ठिकाणी हा श्रीमद भागवत कथा सप्ताह ज्ञानयज्ञ नामसंकीर्तन यज्ञ या ठिकाणी या परिवाराने आयोजित केलेला आहे। अत्यंत देखणा कार्यक्रम या ठिकाणी आहे। सुंदर असणारा, गर्दीला महत्त्व नाही, दर्दी अत्यंत महत्त्वाचे आहे। अगदी असे परमार्थात मुरब्बे असणारे मंडळी इथं सगळे एकदम असणारे आपले नुसतं परमार्थमय जीवन जगणारी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि म्हणून अत्यंत सुंदर असणारे सर्व नियोजन या ठिकाणी आहे। त्यांच्या मातोश्री वैकुंठवासी श्री द्रौपदाबाई पांडुरंगजी घाडगे यांच्या खऱ्या अर्थाने पुण्यस्मरणाच्या निमित्ताने ही सेवा या ठिकाणी आयोजित आहे आणि संपूर्ण श्रीमद भागवत कथा या ठिकाणी कथा संपन्न होत आहे। परमपूज्य परमादरणीय भागवताचार्य श्रद्धेय पूजनीय भाऊसाहेबजी महाराज जोशी यांच्या अमृतमय वाणीतून गोड असणारी श्रीमद भागवत कथा या ठिकाणी संपन्न होती आहे। या निमित्ताने सर्व सभा समस्त साधू संतांची महामुनी विरक्तांची निवृत्तीनाथ महाराज वर्णन करतात। अशा पद्धतीने सर्व असणारी संप्रदायातील असणारी ज्येष्ठ मंडळी उपस्थित आहेत। परमपूज्य परम आदरणीय श्रद्धेय वयोवृद्ध तपोवृद्ध ज्ञानवृद्ध असणारे पैठणकर बाबा विठ्ठल बाबासुद्धा उपस्थित आहेत आपल्या परिवाराला आशीर्वाद देण्याकरिता। सर्व संत मंडळी आहेत आणि खऱ्या अर्थाने ज्यांच्या कुशल आणि मार्गदर्शनाने नियोजक अत्यंत दुर्लभ असतात, नियोजक असतात तर दुर्लभ असं म्हटलेलं आहे आणि म्हणून अत्यंत संप्रदायाला काय लागतं हे ज्यांनी जीवनभर परमार्थ जीवन जगतात असे आमचे पारमार्थिक स्नेही आदरणीय पूजनीय आम्हाला नेहमी मार्गदर्शन करणारे आदरणीय पंडित बाबा यांच्या मार्गदर्शनाने आणि उपस्थितीमध्ये हा सगळा सोहळा या ठिकाणी 7 दिवसापर्यंत बाबा अगदी इथं बसून आहे। सगळा कार्यक्रम या ठिकाणी स्वतः आणि पूर्ण घरच्यासारखा वाहून आणि त्या ठिकाणी करून घेतात। त्यामध्ये सर्व सहकार्य करणारे बाबांना या परिवाराला सगळी मंडळी आहेत, त्यांच्यावर प्रेम करणारी सगळी मंडळी आहेत, परिसरातली सर्व महाराज मंडळी आहेत, आदरणीय डोणगावकर मंडळी आहेत, सर्व असणारे आमचे वरुडीकर आहेत आणि बंधुद्वयाचं असणारं या ठिकाणी खूप सहकार्य आहे। आदरणीय पूजनीय दादाही आहे, आदरणीय आमचे परमस्नेही योगीजी महाराज आहेत, सगळे असणारे आप्पा आहेत, इकडूनही सगळे असणारी मंडळी आमचे वजनदार माणसे असल्यावर काही अडचण आहे काही की नाही, भंदास महाराज म्हणल्यावर काही अडचणच नाही, धोकाच नाही आपल्याला कशाचा, म्हणून असे असणारे वजनदार माणसं सगळी इथं आहे। सुंदर गोड असणारे मृदंगाचार्य आहे। या सगळ्यांच्या संगतीमध्ये 7 दिवस आपल्याला आनंद लुटायचा आहे। खऱ्या अर्थाने काही गावातला हा वार्षिक सप्ताह नाही, एक बोनस कापूसवाडीकरांना मिळालं बरं काही, मध्येच असणारे कोणाचे ध्यानीमनी नसताना सुद्धा श्रवणाचा आनंद करायला मिळतो, घेण्याकरता मिळतोय महाराज, एक भाग्य आहे आपलं। आणि इतकं सुसंबद्ध त्या ठिकाणी वारकरी संप्रदायाच्या आचार विचार संपन्नतेच्या प्रणालीत चकोरीत चालणारी सगळी मंडळी आहेत
अगदी इथं राहणारे, नियोजन करणारे, येणारे सगळे वक्ते सगळेच असणारे, अतिशय सुंदर परमार्थ जगणारे, नुसते सांगणारे नाही. विठ्ठल विठ्ठल त्यांच्या मातोश्रीच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आणि चांगला कालावधी आहे, अर्थात पितरांचाच पक्ष चाललेला आहे ना. या 15 दिवसामध्ये फारशी बाकीचे काम आपण करत नाही. हा स्पेशल असणार 15 वाड्या कशा करत आहे, पितरांकरिता आहे, त्यांच्या मोक्षाकरिता, उद्धाराकरिता त्या ठिकाणी असणार स्पेशल हे 15 दिवस आहे. बघा तुम्ही बाहेर देवाला तुम्ही जा, गर्द्याच नाही, आता मोकळे देव सगळे लोक, आणि प्राधान्य दिलेले पण आहे. अगोदर देवाला पूजा करायच्या आधी तुम्ही पितरांची पूजा मान्य करा, त्यांना तुम्ही काहीतरी करा. म्हणून त्या ठिकाणी असणारं आपण मातृपितृ भक्त सगळेच आहोत, इथं उपस्थित असणारे सगळे मातृपितृ भक्त आहोत. ज्यांच्या आहेत त्यांनी असं आहे तोपर्यंत सेवा करायचे सांगितलेले आहे, आणि गेल्यानंतर स्मरण करावं. जोपर्यंत आपले माता पिता आहे तोपर्यंत खूप सेवा करावी. ज्ञानोबा म्हणतात, सकळ तीर्थाचे धुरे जे का माता पिता रे, तया सेवेसी कीर शरीरे लोन कीजे. लोन कीजे म्हणजे बँकेतलं लोन घेणे का? नाही, बँकेतलं लोन नाही. लोन कीजे म्हणजे आपलं शरीर त्यांच्या सेवेत वळून टाकावं. एवढी सेवा करावी आपण माता पित्यांची, एवढी सेवा करावी. एक दिवस त्यांनी म्हणावं, बास आता सेवा करू नको, खूप सेवा झाली बाळा तुझी, एवढी आपण सेवा करावी. म्हणजे आपण वळून टाकावं आपलं शरीर त्यांच्या सेवेमध्ये. म्हणून सकळ तीर्थाचे धुरे, धुरे म्हणजे श्रेष्ठ, जगातला सगळ्यात मोठं तीर्थ आहे महाराज. आपल्या घरी असणारे मातृपितृतीर्थ सगळ्यात मोठं आहे. शास्त्राने, उपनिषदाने सगळ्यांनी असणारं माता पित्यांना अगोदर प्राधान्य दिले. मातृदेव भव, पितृदेव भव, नंतर आचार्य देव भव, नंतर पुढं आहे, पुढे त्या ठिकाणी सांगितलं अतिथी देव भव, परस्पर देव भव, सगळे देव म्हणा म्हटले. म्हणून पण पहिलं प्राधान्य संतांनी दिलं आणि उपनिषदाने सुद्धा दिलं ना. मातु परदैवतम, अर्थात त्या ठिकाणी आईसारखं श्रेष्ठ त्या ठिकाणी असणारं दैवत जगात नाही महाराज. म्हणून आहे तोपर्यंत खूप सेवा करावी आणि गेल्यानंतर स्मरण करावं. विठ्ठल विठ्ठल स्मरण करावं. आपण त्यांचं सेवा करणं कर्तव्य आहे. हा पितरांचाच 15 वाडा असल्यामुळे 2 मिनटं बोलतोच थोडंसं. जर आपण त्यांची सेवा नाही केली महाराज तर आपण कृतज्ञ आहोत, कृतज्ञ. त्यांची सेवा केली ना आपण, बास आपल्याला खूप आनंद आहे. एक देवाचं काम करायचं, एखादं काम राहिलं तर राहू द्या, पण पहिलं माता पित्यांचं काम करा. एक मी कथा ऐकलेली महाभारतातली, म्हणून ऐकली, पण मी प्रत्यक्षात वाचलेली नाही, पण मोठ्या वक्त्यांच्या मुखातून ऐकलेली. त्यांनी सांगितलं, एक चांडाळीन, चांडाळ कशाला म्हणतात ते सांगतो अगोदर. चांडाळ त्याला म्हणतात जे कुत्र्याचं मांस भक्षण करतात त्यांना काय म्हणतात, चांडाळ म्हणतात. आणि अशी एक चांडाळीन स्मशानभूमीमध्ये राहत होती. आणि तिथे राहत असताना असं घडलं की त्या ठिकाणी असणारे जे तिथून तिचं स्वयंपाक बनवत होती, जेवण बनवत होती. जेवण काय होतं, कुत्र्याचं मांस. कुत्रं मारलं, कुत्र्याचे तुकडे केले आणि शिजवायला घातले. ते कशावर, अग्नी पेटवला होता, कशाचा, चितेचा. कोणीतरी पेटून गेलं होतं चिता आणि त्याचा अग्नी होता. भांडं कोणतं आणलं होतं, तुमच्या दुकानात नव्हते आले भांडण. भांडं आणलं होतं माणसाची कवटी आणि त्याच्यात ते टाकलेलं. आणि पाणी तिथं उपलब्ध होईल नाही म्हणून काय केलं, बिस्लरीच्या बाटल्याने फोडल्या, 2-4 बाटल्या टाकल्या. कशाच्या म्हणत नाही आता इथं मी. त्या ठिकाणी असताना ते ओतलं पाणी शिजवायला. तिथून एक संन्यासी चालले होते. त्यांनी सांगितलं, काय करते बाई? त्याने सांगितलं, माझं अन्न शिजवते. बघा, अन्न कोणतं शिजवत होती. बरं एवढंच नाही तर त्याच्यावर परत डाव्या पायातली चप्पल काढून ठेवली, त्याच्यावर झाकण ठेवले. म्हटलं एक कशा करता ठेवली चप्पल? म्हटले माझ्या अन्नाला दृष्ट लागू नये म्हणून. अन्न कोणतं होतं तिचं बघा ना तुम्ही, कुत्र्याचं मांस दारूमध्ये शिजवलेलं, मांसाच्या कवटीमध्ये, प्रेताचा त्याला जाळ आहे खालून. आणि एवढं सगळं वाईट असताना ती सांगते नजर लागेल ना. म्हटले कोणाची नजर लागेल? म्हणले एखाद्या त्या ठिकाणी असणाऱ्या मुलाला जन्माला घातलं माता पित्यांनी आणि त्या मुलाने आई वडिलांना ओळखूच नाही, त्यांची सेवा करू नये, त्यांनी कृतज्ञ व्हावं त्यांच्या संबंधाने, अशा माणसाची नजर लागली तर? म्हणजे बघा काय सांगतं शास्त्र, अशा माणसाची नजर लागू शकते. आपण जर माता पित्यांना नाही सांभाळलं तर त्या ठिकाणी आपली नजर कोणत्या अन्नाला लागल? अन्न ध्यानात घ्या तुम्ही. किती त्या ठिकाणी असणार दर्जा खाली सांगितलं महाराज शास्त्र आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी असताना आपल्या जीवनात आहे तोपर्यंत सेवा करा, खूप करावी आणि गेल्यानंतर स्मरण करावं. हे स्मरणाच्या निमित्ताने हा कार्यक्रम आहे म्हणून खूप स्मरण करावं. विठ्ठल विठ्ठल कोणाला
कोणाला किती आयुष्य मिळेल हे आपल्या हातात आहे का? नाही महाराज. ज्ञानोबराय सांगतात ना, उपजेते नाशे नाशिले पुनर्विदिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे का. घटिका यंत्र म्हणजे घड्याळाचं यंत्र आहे महाराज. हे घड्याळाचं यंत्र आहे. कोणाला या घड्याळाच्या यंत्रात 3 काटे फिरतात, कोणाला आयुष्य तास काट्याप्रमाणे मिळतं. खूप आयुष्य मिळतं महाराज. काहींना खूप आयुष्य मिळतं भगवंताच्या कृपेने भरपूर असं. बघा तुम्ही, हा तास काटा 12 घंट्याला फिरून यायला किती वेळ लागतो? खूप वेळ लागतो. मिनिट काटा पटकन फिरून येतो. काहीला मिनिट काट्यासारखं आयुष्य मिळतं, काहीला तास काट्यासारखं मिळतं, आणि काहीला सेकंद काट्यासारखं. आहे की नाही? म्हणजे झाले गेले की गेले नाही. परमपूज्य परमादरणीय हिमालयाच्या तोडीचं व्यक्तिमत्व आहे रामसुखदासजी महाराज. ऋषिकेशचे फार मोठे साधू होऊन गेले. त्यांचं खूप सुंदर ग्रंथ आहे साधक संजीवनी. त्याच्यात त्यांनी लिहिलं की म्हटले हे मृत्यूचं स्वरूप हे नित्य आहे. कसं आहे? नित्य आहे. म्हणजे नित्य म्हणजे काही गोष्टी नित्य सांगितलेल्या आहे, त्याच्यातलं मृत्यूचं स्वरूपसुद्धा नित्य आहे. म्हटले काही माणसं बघा तुम्ही, आईच्या गर्भात मेलेलेच जन्माला येतात, मृत अर्भक त्या ठिकाणी येतात. काही झालेच मरतात. काही 1 दिवसात, काही 2 दिवसात, 4 दिवसात, 8 दिवसात. म्हणजे मृत्यूचं स्वरूप कसं आहे? नित्य सांगितलेलं आहे. म्हणून त्या ठिकाणी असतात. काहीला सेकंद काट्याप्रमाणे की जन्माला आले की गेले, असे काही माणसं आहे महाराज. पण या धगधगत्या अत्यंत अकराळ विक्राळ कलियुगामध्ये 50 वर्षाच्या पुढं आयुष्य मिळणं म्हणजे भगवान परमात्म्याने आपल्याला दिलेलं बोनस समजायचं. बोनस समजायचं आता फार कठीण आहे. रिमोट कंट्रोलचा जमाना झाला. मनुष्य घरातून बाहेर पडला, वापस येईल की नाही काही भरोसा नाही. सगळं रिमोटवर झालेलं आहे ना काम. म्हणून फार कठीण आहे. म्हणून जे आयुष्य मिळालं आपल्याला, जाऊ द्या आतापर्यंत किती मिळालं ते सोडून द्या, पण कसं जगलो याचा विचार करा. विठ्ठल विठ्ठल हरी आयुष्य जात आहे, आयुष्य काळ जपत स्वहिताचा आयुष्य गात आहे आयुष्य गात आहे बाळ जपत सेवा, बाळ जपत सेवा स्वहिताचा गौरव, स्वहिताचा गौरव हे ध्यानीला श्रीहरीच्या म्हणून आपलं आयुष्य चाललेलं आहे. आपण त्या ठिकाणी असणाऱ्या भगवत चिंतनामध्ये, या स्मरणामध्ये आपण त्या ठिकाणी आपलं आयुष्य घालावं. अशा दृष्टीने अत्यंत सुंदर असणार हा कार्यक्रम या ठिकाणी एका मातोश्रीच्या पुण्यस्मरण सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित आहेत. म्हणून थोडा वेळ असणारी आपल्याकडे ही सेवा आहे. तासभर असणारी सेवा आपल्याला करायची आहे. तुम्ही म्हणताना उशीर केला कशामुळे झाला, कशाला आणखीन कशाला उशीर करू सांगू. आपलं तासभर चिंतन या ठिकाणी करून घेऊ अभंगाचं. म्हणून अत्यंत सुंदर सगळं वातावरण आहे, मस्त आहे. पाऊस बंद झालेला आहे आणि पहिल्या दिवशी मस्त उपस्थिती. आपला जेवढा मंडप टाकला आपण तेवढी सगळी मंडळी आलेली आहेत. या अभंगामध्ये भगवान परमात्म्याचा त्या ठिकाणी असताना विशेष रूपाने परिचय सांगितलेला आहे. जो अभंग आपण सेवेला निवडला, आनंद अद्वय नित्य निरामय, भगवान परमात्म्याचा परिचय सांगितलेला आहे. त्या ठिकाणी असताना परमात्म्याच्या स्वरूपाचा विचार करायचं सांगितलेलं आहे. म्हणून आपण विचार करत असताना बाकी जगाचा लय विचार करतो. माणसं आपण सगळे इतका विचार करतो जगाचा, पण ज्या देवाचा विचार करायला पाहिजे त्याचा विचार करायला वेळ नाही महाराज. संसाराचा खूप विचार करतात माणसं. बघा तुम्ही, संसाराचा विचार नको करायला पाहिजे पण त्याचा जास्त विचार करतात. संसारात घडून रमेशराव 2च गोष्टी घडतात, तिसऱ्या असल्यात मला सांगा तुम्ही. एक तर चांगलं घडतं, नाही तर वाईट घडतं. आता एक पाऊस पडायला लागला,
तर काही भागात अतिवृष्टी झाली, चांगला पडला तर चांगली पिकं येतील, जास्त पडला तर नासडी. एक तर चांगलं होईल पाऊस पडला तर, नाही तर नाश होईल. म्हणजे तिसरं काय घडतं? तिसरं घडत नाही. राजकारणात काही उभा राहते लोक, एक तर निवडून येणे, तर तिसरं काय घडतं बरं? तिसरं घडत नाही ह्याच्यामध्ये, संसारामध्ये. बघा, एखाद्याला लग्न झालं, एक तर पोरगं होईल, नाही तर नाही व्हायचं, काहीला होत नाही ना. तिसरं काय घडतं या प्रपंचात? तिसरं घडत नाही, पण माणसं त्याचा विचार करते. विठ्ठल विठ्ठल विचार करायचं सांगितला. साधू संत शास्त्र पुराण सगळे विचार कोणाचं करायचं सांगते? देवाचा. सारासार विचार करा उठाओ नामधारा कंठी विठोबाची, नामधारा कंठी विठोबाची. सारासार विचार करा उठाओ नामधारा कंठी विठोबाची, नामधारा कंठी विठोबाची. विचार करा, म्हणून आपण परमात्म्याचा विचार करायला निघलेले आहे सगळे. शास्त्र पुराण सगळ्यांनी विचार केला महाराज. उर्वीचे भ्रमण याजसाठी, शास्त्राचे भांडण तप तीर्थाटन आणि उर्वीचे भ्रमण याजसाठी. अर्थात सगळे परमात्म्याचा विचार करायला निघालेले आहे. सगळे सांगतात देवाला पहा, देव कसा आहे, तर पहा म्हणले नेमका देव कसा आहे. म्हणून परमात्म्याला आपण पाहिलं पाहिजे महाराज. शास्त्र सांगतं देवाला पाहिलं पाहिजे, संत सांगतात देवाला पाहिलं पाहिजे. तुमचं आमचं सुद्धा मत हेच आहे की आपण जीवनात आल्यानंतर काय पाहावं? ज्ञानोबराय म्हणतात ना, देखे मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशील. आपण मूळतः भजनशीलच आहोत, पण आता आवरण अनेक प्रकारचे आपल्यावर आहे. आपल्याला तिकडे जाता येत नाही, तो भाग वेगळा आहे. पण आपण प्रत्येक जण भजन करण्याकरता चालू आहे. आवडतं म्हणून बरं का, माणसाला करा वाटतं. म्हणून आपल्याला पण विचार करतो आपण देवाला पाहिलं पाहिजे. का पाहिलं पाहिजे याचा पण विचार केला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. सगळे ऐकणारे मंडळी आहे, थोडंसं या ठिकाणी बोलूया. पाहत असताना पाहण्याचे सगळेजण देव पाहायला निघालेले. बरं, पाहणं कशाला म्हणतात याचा जर विचार केला सूक्ष्म रूपाने, तर पाहणं त्याला म्हणतात यथार्थ पाहणं, योग्य पाहणं. त्याला म्हणायचं की जशी वस्तू जशी आहे तशी कळणं, समोरची वस्तू जशी आहे तशी कळणं, त्याला काय म्हणतात? पाहणं. म्हणून दृष्टीने पाहू नये तर पाहण्याची दृष्टी असावी. काय काय काय? दृष्टीने पाहू नये तर पाहण्याची दृष्टी असावी. विठ्ठल विठ्ठल. पाहण्याकरता सगळेच निघालेले आहे. कोणी म्हणेल कशाने पाहता येतं? म्हणते महाराज आजकालचं कीर्तन ऐकतो का आम्ही? भरपूर दिवसाचे कीर्तन बघा, पंचज्ञानेंद्रियाने पाहता येतं. आणि 6वं कुंभन आहे आपल्या, 6च्या द्वारे आपल्याला सगळं ज्ञान करून घेता येतं बरं का, सगळं पाहता येतं. बघा तुम्ही कधी कधी तर डोळे असले, ज्यांना डोळे त्यांनाच दिसतं असंही नाही भाग. ज्यांना डोळे नाही अशी माणसं सुद्धा पाहू शकतात, काही वस्तू पाहू शकतात. बघा तुम्ही, ज्यांना डोळे आहे तर त्यांना तर दिसतं. पण आंधळ्या माणसाच्या हातात एखादी नोट देऊन पाहतो, त्याला विचार किती रुपयाची नोट आहे, चुकीचं सांगतात बरोबर. कसं पाहिजे? काय पाहिलं आपल्याला काही कळलं नाही महाराज. भीत आंधळ, जन्मांध आंधळ, सुरदास, काहीच नाही कळत. परंतु ते ओढून ताडून चोळून चाळून पाहिजे, बरोबर सांगतं ते किती रुपयाची नोट आहे. कशाने पाहिलं मग? स्पर्शेंद्रियाने पाहिलं. म्हणजे पाहण्याचं ज्ञान करून देण्याचंच एक साधन आहे. मग त्याच्यानंतर बघा ना तुम्ही, अशी कितीतरी आंधळी जगामध्ये की देवाला पाहतात महाराज. ते सुरदास आहे की नाही? सुरदासांचं किती सुंदर महाराज, त्यांचं तर असं चरित्र आहे की सुरदास भगवान कृष्ण परमात्म्याचे भक्त आहे. दररोज भगवान परमात्म्याच्या समोर उभं राहायचे वृंदावनला गेल्यावर, बाके बिहारीच्या मंदिरात. आणि जसं जसं पुजारीने शृंगार केलेला असेल तसं तसं गीत गायचे महाराज, तसंच गायचे बरोबर. एक दिवशी पुजारीने विचारले, आंधळे बाबा आहे? बरोबरच म्हणतं. म्हणले कोणता हार आहे, कोणता कलरचा ड्रेस आहे, तसंच गीत गाते म्हटले बाबा. नेमकं काय यांच्याकडे असं? एक दिवशी पुजारीने परीक्षा घ्यायचं ठरवलं. परीक्षा इकडं पहा, इकडं नको पाहिजे. व्यवधान नाही झालं पाहिजे, काही केलं बाहेरून, काही वाटलं नाही पाहिजे. दत्तात्रयाने 24 गुरु केले, त्याच्यात एक बाज येणारा गुरु केलेला आहे ना, गुरु केलेला आहे. जवळून राजाची स्वारी गेली तरी सुद्धा त्याने मला काही माहिती नाही काय गेलं जवळून. आपलं ट्रॅक्टर गेलं तर आपण तिकडे पोहू राहिलो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अर्धा पाऊण तास लक्ष देऊन ऐका.
सुरदासांपुढं त्या ठिकाणी असताना त्यांनी परमात्म्याचं गीत गायचे. एक दिवशी पुजाऱ्यांनी कोणतेच कपडे घातले आणि देव उघडच ठेवलं, दिगंबर जैन उघडच ठेवला आणि सांगितलं बोले बाबाजी आज गाईये गीत. त्यावेळेस सुरदास त्या ठिकाणी असताना गीत गात असताना डोक्यावर उपरणं घेतलं, तोंड झाकून घेतलं, खाली पाहायला लागले, बोटाने माती उकरायला लागले आणि म्हणायला लागले, अखिया हरि दर्शन की प्यासी, अखिया हरि दर्शन की प्यासी, देखो चाहे. अरे मला दिसत नसल तर त्या ठिकाणी असणारं तुम्हाला वाटतं का मला देव दिसत नाही? त्यांच्याच मुखातले शब्द आहे बरं काही. आज हरि देखे मैंने नंगम नंगा. अरे तुम्ही आज देवाला कोणताच ड्रेस घातला नाही, काहीच केलं नाही म्हटले, आज देव उघडा ठेवला म्हणले, दिगंबर जैन केला म्हटले तुम्ही. आणि मग पुजाराने कळलं अरे यांना बाहेर कातड्याचे डोळे नाही पण अंतर्दृष्टी आहे, यांना देव दिसतोय. तो हारे श्री प्रमाणानं तुम्ही म्हणताना आमचा आवाज गेला नाही पण मस्त झालं लोकांना. तो हरे श्री हरी पाहिला डोळे भरी, पाहता पाहणे दुरी. देवाला पाहत असताना त्रिपुटी संपली पाहिजे बरं. त्रिपुटी व्यवहारातलं माईक जरी पाहायचा असला तर याच्याकरता त्रिपुटीची गरज आहे. एकडे त्रिपुटी गेली पाहिजे, माईक कळायला पाहिजे, त्याच्यावरचं अज्ञानाचं अंधकाराचं आवरण दूर झाले पाहिजे आणि मग त्या ठिकाणी याचं ज्ञान होऊ शकतं. पण देवाला पाहत असताना त्रिपुटी असली तर ज्ञान होणार नाही. म्हणून नाथ महाराज साधू संत सांगतात हे सगळं गेलं पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी पाहिलं सुरदासांनी पण त्रिपुटी रहित देवाला पाहिलं बरं का. त्रिपुटी सोडून पाहिलं त्या ठिकाणी. म्हणून पाहता पाहणे दुरी सारोनिया. बघा आंधळे होते पण देव दिसला की नाही आपला विषय. ज्यांना डोळे नाही त्यांना सुद्धा देव दिसतो. अजून एक आपल्या वारकरी संप्रदायात नाही पण वल्लभ संप्रदायातलं उदाहरण ज्यांचं असं भाकीत आहे की आपला वारकरी संप्रदाय हा येणाऱ्या शतकामध्ये विश्वगुरू ठरेल असे परमपूज्य परमादरणीय प्रज्ञाचक्षू समन्वय महर्षी गुलाबराव महाराज माधानकर आणि विदर्भातले संत होऊन गेले. त्यांचं भाकीत आहे की वारकरी संप्रदाय त्या ठिकाणी असणारा या पुढच्या शतकामध्ये विश्वगुरू ठरेल एवढी ताकद वारकरी संप्रदायाची महाराज. म्हणून असे असणारे त्यांचं एक वाक्य आहे आणि त्यांना माहिती आहे का ते ज्ञानेश कन्या म्हणून घ्यायचे. आणि भगवान कृष्ण परमात्म्याचे जे अष्टसखे आहेत, अष्टसख्यामधले ज्या ठिकाणी असणारी ललिता नावाची जी सखी आहे ती मी म्हणायची. आणि त्या ठिकाणी असणारं बघा त्यांना दृष्टी नव्हती, काही दिसत नव्हतं, परंतु त्या ठिकाणी असणारं सगळे नातेसंबंध देवाशी जोडलेले होते. माझ्या जीवनात जे असेल ते कृष्ण माझे माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझे माता, कृष्ण माझा पिता, हे कृष्ण माझी माता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझी पिता, बहिणी बंधू चुलता कृष्ण माझा, बहिणी बंधू चुलता कृष्ण माझा, कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे तारू, कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे तारू.
सगळे नातेसंबंध माझ्या जीवनात जे असेल ते कृष्ण परमात्मा आहे असे गुलाबराव महाराज, त्यांना दृष्टी नव्हती, वयाच्या 4थ्या वर्षी डोळे गेले होते त्यांचे. असे गुलाबराव महाराज एवढे विद्वान, आज त्यांचे 130 ग्रंथ आहे. किती? 130 ग्रंथ आहे. ग्रंथ वाचा संपदा त्यांची इतकं सुंदर आहे, आपल्याला कळतं सगळ्यांना, अत्यंत सुंदर आहे. त्यांना प्रश्न विचारला होता संत चरित्र लेखक जे आहे त्याचं नाव मला पांगारकरांचे चरित्र वारकरी संप्रदायात प्रसिद्ध आहे. त्यांनी विचारलं, म्हटलं तुम्ही हे ज्ञानोबारांचा फोटो काढला, कसं काय काढला म्हणले, सांगा बरं. त्यावेळेस यांनी सांगितलं, गुलाबराव महाराजांनी, मला दृष्टी नाही पण ज्ञानोबाराय समाधीत कसे बसलेले मला दिसतात म्हणजे. जो फोटो आहे प्रसिद्ध, असे ज्ञानोबाराय असे मस्त बसलेले पद्मासन घालून, फेटा आहे, फेट्याला ते लोंबतात आणि तो ज्ञानोबारांचा दिव्य फोटो. म्हणले तर हा फोटो कसं काय काढला. मग त्यांनी थोडक्यात चरित्र सांगितलं. गुलाब गौरव नावाचा ग्रंथ आहे, त्याच्यात मी स्वतः वाचलेलं आहे, ओवीबद्ध आहे. त्यांनी सांगितलं की ज्ञानोबाराय काशीला गेले. काशीला गेल्यानंतर मुदगलाचार्यांचा एक यज्ञ चालला होता ना, त्या यज्ञामध्ये अग्रपूजेचा मान कोणाला द्यावा प्रश्न निर्माण झाला. त्यावेळेला तिथे भगवान काशी विश्वनाथ त्यांच्या स्वप्नात गेले आणि सांगितलं, हा अग्रपूजेचा मान ज्ञानोबारायला द्या. ज्ञानोबाराय तिथे पोहोचलीच संत मंडळीची दिंडी. गेल्यानंतर त्या ठिकाणी सांगितलं की ज्ञानोबाराय असं झालं. माऊलीने सांगितलं, तुमच्या स्वप्नात गेले पण माझ्याकडे स्वप्नात आले काशी विश्वनाथ, माझ्या स्वप्नात आले तर मी स्वीकारेल. मग दुसऱ्या दिवशी ज्ञानोबारायांच्या स्वप्नामध्ये भगवान काशी विश्वनाथ गेले आणि त्यांना त्या ठिकाणी असणारा सांगितलं, अग्रपूजेचा मान स्वीकारा. आणि मग माऊलींनी तो सन्मान झालेला, मागून जरीची शाल आहे, पद्मासन घातलेलं आहे, तक्के लावलेले आहे आणि भारदस्त जो फोटो आहे ज्ञानोबारायांचा तो काशीतला फोटो आहे बरं ज्ञानोबारायांचा. आणि तो फोटो कोणी काढला, ज्यांना दृष्टी नाही, ज्यांना दिसत नाही असे दृष्टीहीन असणारे गुलाबराव महाराज यांनी तो फोटो काढला. म्हणजे किती ताकद आहे महाराज. ज्यांना दृष्टी नाही असे माणसंसुद्धा देवाला पाहू शकतात. आपला विषय आहे बरं. चला, ज्यांना डोळे त्यांना विचारा बरं. पंढरपूरहून येतो आपण, दर महिन्याला जाणारी बरीच मंडळी येतात. कुंतलगिरीला बस थांबते, आपली गाडी थांबतेच, स्टॉपच आहे. तिथं थांबल्यानंतर पेड्यावाली लगेच सांगते, हे भाऊ पेढा आहे. घेणारा विचारतो, काय भाऊ पेढे सांगा बरं. सांगितले 200 रुपये, 250 रुपये, 300 रुपये किलो आहे. मग घेणारे गिरायक म्हणतात, दिसायला तर सारखेच दिसते, भावात फरक कसं काय. त्या दुकानदारानं सांगितलं, वारीची गर्दी, डोकं लावू नको जास्त, थोडी टेस्ट घेऊन पाय आधी, मला डोक्याला लावायला वेळ नाही तुला. मग याने डोळ्याने पेढे पाहिले होते, ज्ञान झालं का, कशाने झालं ना, थोडे खाऊन पाहिलं, टेस्ट घेतील, मग कळालं पेढे कसे येतं. म्हणजे रसनेंद्रियसुद्धा ज्ञान करून देतं, स्पर्शेंद्रिय ज्ञान करून देतं. ऐकायचं आता कानाने सुंदर कीर्तन, म्हटले आता इथं फुल झालं, पाऊस यायला लागला, आजूबाजूला बसून ऐकू. म्हटले महाराज काही दिसत नाही. म्हणले कसे महाराज, तर लहान आहे का, मोठे आहे का, गोरे का, काळे, काही कळत नाही. म्हटले पण म्हणजे ऐकण्याचं, कीर्तन हा पाहण्याचा विषय नाही, कीर्तन ऐकण्याचा विषय, म्हणजे कानंसुद्धा ज्ञान करून देतात. बरं चला, या सगळे इंद्रियाने पाहता येतं. अजून एक मन आहे, मन इंद्रिय आपल्याकडं, की त्या ठिकाणी असणारं सगळं आपण एकदम ठरवलं जाता, हाताने, डोळ्याने, पायाने, कानाने, नाकाने, सगळे इंद्रियाने आपण इथे आहोत कीर्तनात बसलं. पण 1 मिनिटात ठरवलं आता पंढरपूरला पांडुरंगाचं दर्शन करून यायचं. आले की नाही, कशाने गेले होते. म्हणजे मनसुद्धा ज्ञान करून देतं. पंचज्ञानेंद्रिय आणि 6वं मन हे सगळे ज्ञान करून देतात महाराज. अर्थात सगळे देवाला पाहण्याकरता निघालेले. म्हणून साधू संत सगळे सांगतात देवाला पहा. बघा, तुकोबाराने अगोदर आपल्या इंद्रियाला सांगितलं, इंद्रियांना पाहायचं असेल तर काय पहा, तुम्ही डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण, मनात तेच धाव घेई घेई माझे वाचे गोड. सगळ्या इंद्रियाला सांगितलं, पाहायचं असेल तर देवाला पहा. बघा, ज्ञानोबारांच्या 2 गोड ओव्या 9व्या अध्यायामध्ये माऊली म्हणतात, जयाचे वाचे माझे आलाप, दृष्टी भोगी माझेच रूप, जयाचे मन संकल्प माझाची वाहे, माझी कीर्ती विन जयाचे रीते नाही श्रवण, जया सर्वांगी भूषण माझी सेवा. ज्ञानोबा म्हणतात, ते भक्त पाहतील दृष्टीने देवाला, हाताने पूजा देवाची, पायाने वारी देवाची, मनाने संकल्प देवाचा, बुद्धीने निश्चय देवाचा, जया सर्वांगी भूषण माझी सेवा. सगळ्या इंद्रियाला भूषण जरा काय असेल भगवत भक्ताच्या जीवनात, तर एक देवाची सेवा. म्हणजे सगळ्या इंद्रियांनी देवाला पाहता येतं बरं का. म्हणजे साधू संतांनी अगोदर आपल्या इंद्रियाला शिकवलं, पाहायचं असेल तर बाबा येणे मुखे तुझे
वर्णी गुणनामा हिची माझ प्रेम दे देवा डोळे भरून या ऐकेन तुझे कीर्ती कान भरून या सगळा तो अभंग येणे मुख्य तुझे सगळ्या अभंगातलं त्या ठिकाणी असणार पाण्यात आम्ही पण भरून गेलो आहे की नाही. आमच्या आप्पाचं सेवी चालले ना कुठे आप्पा म्हणून आनंद येतो आहे की नाही. आता पाठ नाही त्याचे अभंग पाठ आहे सगळे पण ते अति आनंद सगळ्या गोष्टी ते कधी कधी विसरून जातो माणूस. विठ्ठल विठ्ठल परमार्थ करून करून विसरलाच पाहिजे ना माणूस. परमार्थ कशासाठी विसरासाठीच नाही सगळं चाललं ते विसरासाठी. आणि परत जर आठवत येत असला आपण तर ते परमार्थ काय कामाचं सगळं विसरलं पाहिजे. म्हणजे असं लय येड्यावर कुणीकडे संगतीने लावली पाहिजे विसरलं म्हणजे की नाही. विसरायचं म्हणजे खूप परमार्थ करून करून मस्त आपल्या मस्तीत राहायचं. म्हणून आपला विषय सगळ्या इंद्रियाने पाहता येतं. संतांनी इंद्रियाला सांगितलं देवाला पहा. चला त्याच्यानंतर आपल्या कुटुंबाला सांगितलं रमेशराव बरं का पाहायचं असेल कुटुंब कळतं का. चला वेगळ्या वेगळ्या भागात वेगळे वेगळे शब्द आहे आमचे मुद्दाम सांगतो 2 मिनटं थोडा खबरा म्हणून. वेगळ्या वेगळ्या दादा खानदेशात गेले सगळ्या परिचय दादाला आपल्यापेक्षा भाषा पण कळते आपल्याला काहीच कळणार नाही. हमारे बाई छे बोलते छे लावून घेते तिकडं गुजरात जवळ. इकडे कोकणात वेगळाच शब्द असतात. परभणीकडे गेले का लक्ष्मी म्हणते घराच्या मंडळी लक्ष्मी म्हणते. आपल्या भागामध्ये घर म्हणते आता आडाणी लोक तेही म्हणते. शहरात गेलं तर जरा सुसज्जित परिचय राहतो काय हा मिसेस म्हणजे वेगळा. म्हणजे एका बाजाराने असं दिलं तर परिचय माफी मागून सांगतो मला सांगू वाटत नाही काही गोष्टी. घरी नेल्यानंतर म्हणले महाराज हे आमचे ढोर आहे हे पोर आहे. बरोबर ठीक आहे. पुढं त्याची मंडळी चहा पाणी घेऊन आली. म्हणले महाराज हे कोण आहे. म्हटले हे आता आपलं काय परिचय नसतो असं काय सांगा म्हटले. म्हटले हे आपलं बारदाने म्हटले बारदाने. ती बायको आता ते चहा पाणी दिली. त्या बाईला विचारलं हे तुमचे कोणाचं त्याचीच बायको होती. ती बी अशी खम्मक लवंगी मिरचीच होती. तिने सांगितलं हे तुमचे कोण आहे. महाराजांनी विचारले हे तुमचे कोण आहे. त्यावेळेस तिने सांगितलं हे आमचं भांगारे म्हणजे हे काय परिचय झाला का काय परिचय कामाचा जाऊ द्या सोडून द्या. परंतु त्या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या भागात वेगळे शब्द आहे. म्हणून तुकोबाराने आपल्या धर्मपत्नीला उपदेश केलेला महाराज. देव पहावया करी ओ सायास न धरी हे आस नाशिवंत न धरी हे आस. श्री भ्रतार संवादातले 4 अभंग आहे गाथ्यामध्ये फार गोड आहे. असं म्हणतात वारकरी परंपरेना की ज्यांच्या घरात जर पती पत्नीचं जमत नसलं हटके उडत असले तर त्यांनी नित्याने आपल्या घरात हे 4 अभंग वाचा. त्याचं फळ सांगितलेलं आहे की तुमच्या घरामध्ये आनंद मिळेल. या 4 अभंगाचं पहिला अभंग हा आहे त्याच्यातला तुकोबारे. कारण ते जिजाबाई कोणी आलं का वस 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 करायच्या. तुकोबारे म्हणले मी घरी येतच नाही. तू जर अशी वारकऱ्याला वसवस करत असेल तेव्हा अशा तुळशीच्या झाडाजवळ महाराज बसलेले आणि जिजाबाईला उपदेश केलेला आहे. देव पाहावया अगं नाशिवंत संसार आणि प्रपंच पाहण्यात वेळ घालू नको. पाहायचा असेल तर देवाला पहा. जिजाबाई म्हणले म्हशीला पाहायला म्हैस पाहते मी आहे की नाही. ते म्हशीचं उदाहरण आहे. गंगाराम पंत मवाळ कडूसचे त्यांनी महाराजाकडे गेले म्हणले आमची म्हैस सापडली का. तुकोबारे म्हणले अरे हा जन्म म्हशी पाहण्याला नाही म्हटले. हा जन्म कशाला आहे देव पाहण्याकरता. पाहायचा असेल तर देवाला पहा. नाशिवंत प्रपंच पाहण्यात वेळ घालू नका. म्हणून त्या ठिकाणी तुकोबारांनी आपल्या कुटुंबाला सांगितलं. इंद्रियाला सांगितलं आधी देव पहा नंतर कुटुंबाला सांगितलं नंतर सगळ्या समाजाला सांगतात देव पाहावो उंच ठाई उभे राहावो. म्हणजे ठीक आहे महाराज आम्हाला देव पाहायचा पण कुठे तुमचा देव. तुकोबारे म्हणतात देव पाहायचा का सुंदर असणाऱ्या भोळ्या भाविका करता तो पंढरीच्या भीमेचा इथं भीमेचं नाव घेतलं या अभंगामध्ये. भीमेच्या काठावरती तो उभा आहे. पहा भीमा तीरे
समाचरण साथिये विटेवरी समाचरण साथिये विटेवरी समाचरण साथिये विटेवरी समाचरण साथिये विटेवरी महादेवी समचरण साजिरी विटेवरी पहा भीमातिरी असा असणारा देव पाहायचा सांगितला तुकोबाराने आपल्याला. पण कुठे आहे? पहा भीमातिरी विठ्ठल रूप चंद्रभागेच्या अर्थात भीमा नदीच्या तटाकावरती पांडुरंग परमात्मा उभे आहे आणि त्या देवाला सुंदर तुम्ही पहा. पहा रे दैवत कैसे भक्ती विसे भाविका. बघा, पाहत असताना 2-3 प्रक्रिया आहे. एक वर्ग असा आहे समाजात देव पाहतच नाही. आपला देवाचा काही संबंध आहे का, आपल्याला जन्म कशा करता मिळाला हे त्याच्या ध्यानातच नाही. म्हणून एक वर्ग असा आहे देव पाहत नाही. दुसरा वर्ग आहे साधू संतांनी सांगितलं पहा म्हणून पाहतो पण यथार्थ ज्ञान होत नाही. तिसरा वर्ग आहे की अतिशय महत्त्वाचा आहे की देव पाहण्याकरता जातो, देव पाहावयाचे गेलो आणि तिथे देवच ओरे ठेवलं बस या अवस्थेला प्राप्त होऊन जात होतो. म्हणजे हा अत्यंत श्रेष्ठ आहे. आणि एक वर्ग पहिला असा विचित्र आहे की तो देव पाहतच नाही. आपल्या जीवनात देव पाहायला पाहिजे का हा त्याला स्पर्शच होत नाही कधी. तुकोबारानेच्या करता एक गाथ्यामध्ये स्पेशल अभंगच 16-17 चरणाचा अभंग खर्च केला. गावात एक बाई होती आणि ती बाई असे आता कोणतं गाव महाराष्ट्रातलं काही विचारू नका फक्त असेच आता जवळजवळ सगळेच लोक जातात. त्या गावात ती बाई गेलीच नव्हती. गावातल्या 4 चौघी म्हटल्या का बाई माणसाने जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंत एकदा तरी पांडुरंगाला पाहावं मगच मारावं. म्हटले ठीक आहे. मग काय काय लागतं सगळं साहित्य घेतलं, सगळं व्यवस्थित. आता वारकरी चांगले वारकरी लोकांनाही बाकीचं पण सारा गोळा करीत बसत नाही. आपली गोळकट्टी ते मस्त पण बाकीचे मग बरेच होता. आता हे 4-2 वर्षांनी 10-5 वर्षात कमी झालं. एवढं दिंडीत वाटते महाराज काही बरोबर घेण्याची गरज नाही तरी लोक नंबरला लागतच. काय करावं माऊलीने सांगितलं बाबा छोटे माऊलीने. एक वारकरी तर नंबरला लागला पुण्यामध्ये. भारी चिवडा होता, गर्दी झाली, सगळे वारकरी पडले त्याच्या अंगावर. विना होता जवळ, विनेकरी होता. विना फुटला तंबुरा, चिवडा घ्यायला जागाच नाही, तंबुऱ्यात चिवडा घातला. इतके लोक म्हणजे काय कठीण आहे. आणि एवढे गोळा करून आणते ते भारेचे भारे बांधून आणते घरी घेऊन येते. इकडं काही पुण्यातून पार्सल करून देते, जाऊ दे एक पिशवी माग. म्हणजे मी फक्त वारकऱ्यात सांगितलं दिंडीवालीच नाही. विठ्ठल विठ्ठल सगळं देतात महाराज. काय काय लागतं बरोबर साहित्य घेतलं सगळं. आणि साहित्य घेतल्यानंतर मग गेली ती बाई आली येशीपर्यंत. तुमच्या गावची ये समजा अशी इथं येशीपर्यंत आली. संसारात जीव गुंतलेला होता. ती म्हणली आत्ता जाते मी घरी, थोडं सोनबाईला सांगून येते म्हटली. घरी गेली, अशी जाते का अशी आली म्हणली. काळजीच करू नका, बस यायला वेळ होता थोडा. म्हटले जाते. सगळे पंढरपूरला जाण्याच्या तयारीने आली. घरी गेली, दरवाजावर थाप मारली. तुकोबारे वर्णन करतात. परिसे गे सुने बाई नको वेचू दूध दही. परिसे म्हणजे ऐक, कान उघडे ठेवून ऐक सुनबाई जरा. मी गेल्यानंतर दूध दही याचा नासाडा करू नको, व्यवस्थित जतन करून ठेव. एवढंच नाही तर माझ्या सासूच्या 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 हातचे फुटके पाळं हे व्यवस्थित आहे. जुने खापराचे भांडे उतरणी लावून ठेवलेले आहे. आता उतरणी कळणार सुद्धा नाही आहे की नाही. अजून 10 वर्ष 10-20 वर्षात नवीन पोरींना कळणार नाही. पण उतरण घरात राहायची, त्याचा सगळा माल राहायचा भारी भारी की नाही. आपण पाहिलेलं सगळ्यांनी भाग्यवान आपण. मग ते म्हणजे उतरण खालीवर करू नको म्हणले. खाशीन काही संसारात जीव गुंतलेला होता. भिकारी जरी घरी आला, मी फक्त अर्थ सांगतो थोडा अभंगाचा. एकादशीरण म्हणा फक्त बाबा. त्या ठिकाणी असताना भिकारी जरी घरी आला तर त्याला त्या ठिकाणी असणारे वाढू नको का
सासूबाई पंढरपूरला गेलेले आहे. वापस आल्यानंतर भिक्षुक आली या घरा, सांग गेली पंढरपुरात. म्हणजे इतका संसारात जीव गुंतलेला आहे. तिने गौऱ्याचा कलवड करून ठेवला होता. कलवड वेगळे वेगळे शब्द आहे, असा मस्त करून ठेवलेला होता. तिने सांगितलं मी वापस येईपर्यंत फोडायचा नाही, मी आल्यानंतर माझ्याच हातानं फोडीन, मला जाळाला काम आहे इतकंच. आणि मग ती म्हणली आता त्या ठिकाणी असं एवढंच नाही. सुनबाई जरा शिकलेली सवरलेली अलीकडच्या काळात होती. म्हणले सासूबाई मागचं टेन्शन सोडा, मागेला आशा सोडा, तुम्ही मोकळ्या मनाने पंढरपूरला जा, टेन्शन सोडा. मग असं मोकळ्या मनाने जा म्हणल्यावर तिचे तळपाईच्या पार मस्तकाला गेली. सवतीचे चाळे खोटे म्या जावेशी लावाटी, इथं माझी सवत झाली. म्हणले मला पंढरपूरला काढून देऊन इकडे उधळपट्टी करायच्या माग दिसते. म्हणले ही काना जेच गेली बस स्टँडवर, पुढे नाही गेली. ही पिशवी उचलली आणि पटकन मागाली. आवाज चालली पंढरपुरा विशीपासून पटकन म्हणजे आली घरा आली. आल्यानंतर मग गल्लीतल्या बाया म्हणा लागल्या लईच तुमचा कालमा चालला होता. म्हणले पंढरपूरला जायचं, पंढरपूरला तयारी झाली. म्हटले का नाही गेल्या? तेच ती सांगते मुले लेकरे घरदार येथेच माझे पंढरपूर, कासया जाऊन तिथं जाऊन काय पाहू, माझं गोकुळासारखं घर भरलेलं आहे, सगळे मुलं बाळ सगळं मस्त आहे घरामध्ये, काय पाहू म्हणले तिथं जाऊन. तो कोबारे म्हणतात असे मायेने मोहिलेले लोक, तुका म्हणे आईशे जन मोहिलेले माये करून. असे मायेने मोहिलेले लोक कधी देवाला पाहत नाही. हा एक वर्ग आहे, सोडून द्या काही कामाचा नाही. दुसरा वर्ग आहे देव पाहायला जातात. साधू संत सांगतात उठा उठा जागा पाठी भयाले मोठे, पंढरी वाचुनी दुजा ठाव नाही कोठे. जा बाबा पंढरपूरला जा, पांडुरंगाला पहा. साधू संत सांगतात म्हणून जातात, गेले तरी मधूनच वापस येते काही. बघा गुरुवारी अण्णा गमतीने सांगत असते, एक माणूस गेला म्हटले एकादशीच्या दिवशी त्याचं दर्शन झालं, आणि दर्शन झाल्यानंतर रूमवर आला, पिशवी भरायला लागला अशी दाबू निघालो म्हणले घरी. गावातले लोक म्हणले बाबा मठात राहायची सोय आपली काही अडचण नाही, द्वादशीची पंक्ती भारी असते, सगळं व्यवस्थित, द्वादशीचं पारणं सोडून जा म्हटले, काही अडचण नाही म्हटले. आता दर्शन झालं, डोक्याचा ताण गेला म्हटलं, असं मोकळं झालं म्हटले. काही म्हणते ना आता दर्शन झालं का असं मोकळं झालं म्हटले. आता इथं राहायचं म्हणजे उचलू फेकल्यावानी होतं म्हटले, भरपूर जागा देत नाही, जावं वाटतं म्हणले घरी. म्हणजे बघा याला एकादशीच्या दिवशी दर्शन झालं पण पंढरपुरात थांबावं वाटत नाही. बघा ना दर्शनाचं खरं लक्षण असं सांगतंय. जर देवाचं खरं दर्शन झालं, देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन, कासया तेजिन प्राण आपुलागे माये. मन शांत झालं पाहिजे, चित्त स्थिर झालं पाहिजे, हे की नाही. तुकोबारे म्हणतात ना असे न धनीवरी असे न धनीवरी आपल्याला पहिलं चरण लागत होतं, देखील तुमचे चरण निवांत राहिले. दर्शनाचं लक्षण आहे की मन काय झालं पाहिजे, स्थिर झालं पाहिजे, शांत मन झालं, हे दर्शनाचं खरं लक्षण आहे. तुकोबारे म्हणतात ना झाले समाधान तुमचे देखिले चरण. मग पुढे आता उठावेसे म्हणा येत नाही, खरं दर्शनाचं लक्षण आहे महाराज. पांडुरंगाचं दर्शन झालं की माणसाला समाधान प्राप्त झालं पाहिजे. कधी कधी आपलं तिथंच बिघडत होतो, भाग वेगळा आहे. दर्शन करायला गेलो आपण, काही नवीन जाते, काही कळत नाही. गेले देवाला पाहायचं, तेवढं गडबडी तिकडे पाहते, कोण लोटतं काय लोटतं. तिथं एका मिनिटात काही बरेच बाहेर काढायचं असते त्यांना. एक मानगुटीत हात घालतंय, खाली घालतं, लोटलं पुढं, धाडकन गेलं पुढं, देव पुढे, देव पाहिलाच नाही. आणि मग ज्यांना लोटलं त्याला पाहतो. म्हणजे देवाचं दर्शन झाल्यानंतर समाधान तर झालंच नाही, पण मग असं वाटलं याला उचलून टाकू काय, समाधान बिघडून जातं माणसाचं. म्हणजे खरं लक्षण काय, पांडुरंगाचं दर्शन जर आपल्याला झालं तर माणसाचं मन स्थिर झालं पाहिजे, शांततेकडे मनुष्य गेला पाहिजे. म्हणून हे खरं देवाचं, हेची देवाचे दर्शन, हे सदा मन स्थिर झालं पाहिजे, शांत झालं, हे खरं देवाचं दर्शनाचं लक्षण आहे. म्हणून एक वर्ग आहे देव पाहतो पण यथार्थ ज्ञान होत नाही. काही जातात पाहायला म्हणून, पाहायचं म्हणून पाहतात. चला म्हणून तिसरा वर्ग आपल्याला महत्वाचा. आपली वेळ संपत आली की आपण त्या ठिकाणी असताना, देव पाहत असताना त्या ठिकाणी देव तदाकार होऊन गेलं पाहिजे. देव पाहावयाशी गेलो तेथे
देवच होऊन ठेवली. या अवस्थेला प्राप्त व्हायचं म्हणजे नेमकं काय व्हायचं? विठ्ठल जळी स्थळी रेता ठाव नाही वरला, आधी म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठलची. जिकडं तिकडं त्याला देव दिसावं महाराज. ब्रह्म सर्वगत सदा सम, जेथे अनु नाही विषम, ऐसे जाणती ती अति दुर्गम, ज्यांची भेटी झाली या भाग्य परम. नाथ महाराजांनी विचारलं, ऐसे कैसी याने भेट तिथे साधू. आणि नाथ महाराजांच्या नंतर तुकोबार आहे. तुकोबाऱ्या उत्तर देतात, ऐसी ऐसी याने भेट तिथे साधू. असं असं केलं ना, अर्थ काम चाड नाही चित्ता, असे जर असेल तर हे खरं त्या ठिकाणी असतं साधूचे लक्षण आहे. म्हणजे त्या ठिकाणी एका अभंगात विचारलं कशाने साधू भेटतील, आणि एका अभंगात उत्तर दिलं येणे साधू भेटतील. विठ्ठल विठ्ठल. म्हणून त्या ठिकाणी आपण एक वर्ग देव पाहायला जातो, देवरूप होऊन जातो. आपणही आपल्या जीवनात असं देवाला पाहावं की देवरूप व्हावं. म्हणून तुकोबाऱ्या म्हणतात, असा देव कुठे पहा भीमा तेरे विठ्ठल रूप. सुंदर असणारा ते हे समचरण धारण केलेला परमात्मा आहे. सुंदर त्या ठिकाणी असणारा चंद्रभागेच्या पवित्र तटाकावरती असणारा परमात्मा उभा आहे. म्हणून त्या देवाला तुम्ही पहा. ते हे समचरण, ते म्हणजे कोणते? या अभंगात तटस्थ लक्षण सांगितलं, पण स्वरूप लक्षण पहिल्या चरणात सांगितलेलं बरं का. म्हणून स्वरूप लक्षणाचा विचार आपण या ठिकाणी करूया. आता अभंग प्रमाण म्हणायला वेळ नाही, म्हणून त्या ठिकाणी असणारं स्वरूप लक्षण सांगितलं. आनंद अद्वय नित्य निरामय, जे का निज ध्येय योगियांचे. परमात्मा कसा आहे म्हणले ते कळत नाही, म्हणून हे धारण करावं लागले बरं का. ते म्हणजे कोणतं? आनंद स्वरूप. सगळ्याचं स्वरूप हे लवकर कळत नाही, ते कळत नाही म्हणून परमात्म्याला सगुण रूप धारण करावं लागलं. आणि ते हे समचरण साजेरे साजरं कळतं ना, अत्यंत सुंदर, लय गोड आहे महाराज. देव इतका सुंदर आहे ना, आहा हा. पाहिल्या वेद लावी बैसे जीवे. असं एकदा पाहिलं ना महाराज परमात्म्याला, बाकी काही पाहावं वाटत नाही. ज्ञानोबराय वर्णन करतात, बाबा महाराज तुम्ही एकदा पांडुरंग कांती असं देव कसा आहे म्हटले महाराज. इतका सुंदर आहे पांडुरंग परमात्मा. ज्ञानोबराय वर्णन करतात त्या देवाचं. पांडुरंग कांती पांडुरंग कांती रत्न इतका गोड आहे महाराज. ज्ञानोबराने वर्णन केलं. पांडुरंगाला पाहिल्यावर तर ज्ञानोबराय तर एवढे प्रसन्न झाले. ज्ञानोबराय तर त्या धामाला पाहूनच खुश झालेले. बाप तीर्थ पंढरी, त्या पंढरीला पाहिल्या बाप म्हणतात ज्ञानोबराय. बाप म्हणजे कधी म्हणतो मनुष्य काहीतरी भयंकर असं काही, एखादं मोठा ऑक्सिजन पाहिला, साप गेला, बाप करतो आहे की नाही, म्हणजे एकदम आश्चर्यचकित होतो. तसं ज्ञानोबराने पंढरी पाहिली, पांडुरंगाला पाहिलं, आश्चर्यचकित होतं. अरे बाप, काय काय विशेष आहे एवढं. म्हणून ज्ञानोबरासारख्या महापुरुषांनी पंढरीचं वर्णन करावं, पांडुरंगाचं वर्णन करावं महाराज. म्हणून किती गोड आहे, साजेरा लय गोड आहे. म्हणून असं एकदा पाहिलं ना महाराज, तुका पंढरीशी गेला पुन्हा जन्मा नाही आला. बस एकदा पांडुरंगाला पाहिलं की परत परत पाहायचं आहे की नाही. तुका म्हणे मोक्ष देखील कळस आहे की नाही. अजून एक प्रमाणे अर्थात एकदा पाहिलं तुका म्हणे जा एक वेळा पंढरी, असंही तुकोबर आहे. एक वेळा म्हणजे एकदा जन्म प्राप्त झाला ना, एकदा म्हणजे एकदा जाऊन नाही. एकदा जाऊन जर काम होत असलं नका जाऊ ना, आपलं काम होत नाही ना, किती दर्शन करतो पण समाधान होत नाही. म्हणून त्या ठिकाणी असणार पांडुरंगाला पहा, असा गोड आहे देव बरं का. एक तुकोबरायांचे पूर्वज, 8वे पूर्वज विश्वंभर बाबा, 1 मिनिटात सांगतो प्रसंग.
बंडाता त्यांच्या मुखातून ऐकलेलं आहे की वारीला ती जात असताना पांडुरंगाचं वर्णन ऐकलं. आईने सांगितलं जा बाबा वारीला. वाऱ्या करायचे, खूप वाऱ्या करायचे. वाऱ्या करत असताना देवाला एकदा पहिल्यांदा पाहिलं त्यांनी, आणि पाहिल्यानंतर मनच घरी थांबत नव्हतं. 15 दिवसाला पंढरीत राहायचे विश्वंभर बाबा. प्रत्येक 15 दिवसाला पंढरीत, पंढरी देऊ अशी वारी. 5 दिवसात प्रवास व्हायचा त्यांचा, देऊ ते पंढरपूर. आता सध्या वारकरी करतात बरं का, काही वारकरी 5 दिवसात पंढरी आळंदी जातात, म्हणून ते पंढरपूरला गेले 5 दिवसात जायचे. ते जात असताना त्यांचं असं होतं महाराज, एक त्यांचा अतिरेक सांगतो मी भक्तीचा, की त्या ठिकाणी असं ते घरून लाडू तयार करून न्यायचे. पूर्वीच्या काळात कठीण राहायचं, जेवण मिळत नव्हते, म्हणून घरूनच पोळी चपाती त्या ठिकाणी कुस्करायची, गूळ टाकायचा, तूप टाकायचा, मलिदा म्हणतो आपण त्याला, असे लाडू तयार करायचे. दररोज सकाळी एक आणि संध्याकाळी एक असे लाडू तयार करायचे. ते लाडू तयार केल्यानंतर सकाळी एक खायचा, संध्याकाळी एक खायचा, असं करत करत पंढरीला चालले. रस्त्याने जात असताना थकले ते. काही काळानंतर थकल्यानंतर अकलूजला त्यांचा मुक्काम. अकलूजून एका दिवसात पंढरीला जायचे ते, आणि मग पडले ते, अशी भोरळ आली, पडले त्या निराचे वाळवंटात, निरा नदी तिथे वाळवंटात पडले. पांडुरंगाला वाटलं अरे यांना इथंच दर्शन देऊ आता आपण, यांना इथं भेटून सांगू तुमची बाबा वारी पूर्ण झाली आता. त्यावेळेस त्यांनी सांगितलं बरं. पडले ते. पडल्यानंतर देव तिथं जागे झाले. सांगितलं उठा म्हणले विश्वंभर बाबा, पंढरपुरात आले म्हणले तुम्ही. पंढरपुरात आलो. देवाने सगळं निर्माण केलं, कुंडली राय निर्माण केली, चंद्रभागा निर्माण केली, सगळं दिसायला लागलं पंढरीसारखं. पण म्हणले हे पंढरपूर दिसत नाही. वारकरी पिशवीकडं पाहिलं, पडशीकडं पाहिलं, 2 लाडू शिल्लक आहे. म्हणले देवा 2 पंढरपूर जर हे तर 2 लाडू कसं काय शिल्लक आहे. म्हणले कसं काय हिशोब तुमचा. म्हणले दररोज 2 लाडू लागते, सकाळी एक आणि संध्याकाळी एक. 5 दिवसात मी पंढरपूरला जातो म्हणले. हे 2 लाडू शिल्लक कसं काय राहिले. ज्या अर्धे 2 लाडू शिल्लक राहिले ते अर्धे पंढरपूर. देवाने डोक्यालाच हात लावला. हे भक्त काय नियम करते काही सांगता येत नाही महाराज. म्हणून त्या ठिकाणी बघा, एकदा पाहिलं महाराज त्यांनी, पांडुरंगाला एकदा पाहिलं, पण मन घरी टेकलं नाही. तुम्ही चरित्र वाचा प्रसंग, की त्या ठिकाणी असं थकले, आणि शेवटी भगवंताने सांगितलं बाबा आता वारीला येऊ नका तुम्ही, आता त्या ठिकाणी थांबा तुम्ही, मीच आता स्वतः येतो आणि त्या ठिकाणी तुम्हाला दर्शन देतो. आणि नंतर जे आज देहूमध्ये मूर्ती आहे ना, विठ्ठल रुक्मिणीच्या त्या स्वयंभू मूर्ती आहे, स्वतः परमात्मा प्रगट झाले आणि त्यांना त्या ठिकाणी सांगितलं आम्हाला गावात घेऊन जा. ते स्वप्न साक्षात्कार आहे. मला हे सांगायचं किती सुंदर आहे देव. एकदाच विश्वंभर बाबांनी देवाला पाहिलं महाराज, पण मन त्या ठिकाणी असतं देवाकार झालं, देवरूप होऊन गेलं मन. म्हणजे किती ताकद आहे. असं जर आपण जीवनात एकदाच पाहिलं तर काम होऊन जातं. का तुकोबार म्हणतात साजेरी देव कसा आहे. साजेरा म्हणजे अत्यंत गोड आहे, लई गोड आहे महाराज. हे प्रसंग सांगायला वेळ नाही आता. राम त्या ठिकाणी असणार रामचरित्रामध्ये ज्या वेळेला रामाचं स्वरूप पाहून ते आहे ना, पद्मपुराणामध्ये सुंदर श्लोक आहे. काय झालं त्यांना कळालं की अहिल्याचा स्पर्श झाला, चरणाचा स्पर्श झाला, शिळा होती मनुष्य झाली ज्याच्या चरणाची झाली, स्पर्श स्त्री झाली. संन्यासाला वाटलं जंगलातल्या, म्हणले कवर हाताने करून खाता. त्यांना वाटलं आता आपण काही व्यवस्था करू भाकरी तुकड्याची काही, म्हणून त्यांनी ठरवलं जर रामाचा स्पर्श दगडाला झाला, त्याची बाई होती, आपण एक एक करून आणू बाई. म्हणून दगड घेतले. म्हणले विनोदाने सांगतात जुनी मंडळी, ज्याला जशी लागेल तसा दगड घेतला त्यांनी, ज्याला जाड लागेल त्याने मोठा घेतला डोक्यावर, त्यांना गोरी लागेल त्याने गार घेऊन निघाले. असे सगळे असे दगड घेऊन निघाले. ऋषी कुठं रामाकडं वनवासात, आणि गेले रामाचं स्वरूप पाहिलं महाराज. इतकं सुंदर परमात्म्याला पाहिलं आणि विसरूनच गेले. आणि म्हणले देवा बायका करून द्या म्हणायचं ना, विसरून गेले देवाला पाहता पाहता. म्हणले देवा आम्हाला बायका करून घ्या. रामाने सांगितलं या अवतारात हे शक्य नाही, एक बाणी एक पत्नी एक वचनी म्हटले, पण पुढच्या अवतारात तुमची त्या ठिकाणी असणार. कृष्ण अवतारामध्ये अनेक पद्धतीने ऋषीरूपा गवळणी आहे, श्री अनेक प्रकारच्या गवळणी त्या ठिकाणी सांगितलेल्या आहे. म्हणून त्या ठिकाणी असणार परमात्म्याला पाहिलं महाराज कोणी सुद्धा एकदा खऱ्या अर्थाने की तो त्या अवस्थेला प्राप्त होतो. म्हणून तुकोबार म्हणतात ते गवळ देवाला तुम्ही पहा, ते हे समचरण साजिरे विटेवरी. साजिर रूप आहे महाराज ते, पण ते कळत नाही आपल्याला, आहे की नाही. आधी पहिल्या चरणातलं म्हणून हे सांगावं लागतं, आहे की नाही. ते कळत असं हे सांगायची गरज नाही ना. ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञान दीप्ती काळा, ते कळत नाही म्हणून त्यांना हे व्हावं लागलं विठ्ठल विठ्ठल. ते कळणं अवघडच नाही का. ते म्हणजे कोणतं आनंद. परमात्म्याचं स्वरूप कसं आहे आनंद रूप आहे महाराज. तुमचं आमचं प्रत्येकाचं स्वरूपच कसं आहे आनंद रूप आहे. प्रत्येकाजवळ आनंद आहे, पण आता हारला आनंद त्याला करता काय. म्हणून त्या ठिकाणी आनंद अद्वय परमात्मा आनंद स्वरूप आहे. अद्वय म्हणजे भेद रहित, कुठल्याच प्रकारचा परमात्म्याकडे भेद नाही महाराज. भेद आहे ना तो जीवाकडे.
हा आमचा आहे, हा दुसऱ्याचा आहे, आमच्या गावातला आहे, दुसऱ्या गावातला आहे, आमच्या जातीचा आहे, दुसऱ्या जातीचा आहे. सगळा भेद माणसाकडे आहे. आणि मनुष्य ज्या वेळेला भेद करतो ना त्या ठिकाणी असं काही कामाचं नाही. पण ज्या वेळेला मनुष्याने भेद सोडला तर त्यावेळेला तो मनुष्य न राहता तो देव होतो. देवता या जवळी असे, देवता या जवळी देवता या जवळी किती गोड प्रमाणे देवता या जवळी असं म्हण. कोणाच्या जवळी असे आहे की नाही? भेद गेला त्याच्या जवळ देव आहे म्हटले. म्हणजे जीवनातला भेद जावा, सगळं जातं महाराज, भेदच जात नाही. फार कठीण आहे. एक प्रसंग सांगू, आपण कदाचित ऐकलेला असेल नसेल. एक गोड प्रसंग महाभारतातल्या स्वर्गारोहण पर्वातला आहे. भेदामुळे द्रौपदी पडलेली. 5 पांडव स्वर्गारोहण करत असताना पहिले त्या ठिकाणी असताना नकुल पडला. स्वर्गारोहण होत असताना हे राज्य परीक्षेला देऊन टाकला. आपण गोड ऐकता भागवत महाराजांच्या मुखातून. त्या ठिकाणी स्वर्गारोहणाला निघाले. स्वर्गारोहण बद्रीनाथापासून पुढे गेले का मस्त आहे, खूप भारी. आणि मग तिथे ते पहिले त्या ठिकाणी नकुल पडला. भीमदादा म्हणतात, दादा आपला भाऊ पडला, पडू दे म्हणले. इथं काही नाही, आता इथं काही भाऊ नाही कोण नाही म्हटले. वाटा तिकडे इस्टिडीचा वाटा, बाकी तिकडे काय इथं पुण्यात वाटा नाही म्हणले. पडला पडू दे म्हणले. पण आपला भाऊ का पडला म्हणजे नकुल दिसायला लय सुंदर होता. सगळ्या म्हणजे महाभारतात सगळ्यात सुंदर जर कोण असेल, भगवान कृष्णापेक्षा सुंदर होतं महाराज. कोण? नकुल. म्हणले त्या ठिकाणी असताना नकुलासारखं सुंदर नाही, त्याला अभिमान होता, माझ्यासारखं सुंदर आहे का कोणी. त्या अभिमानाने पडलं. म्हटलं थोडं पुढं गेले, सहदेव पडला. म्हणले दादा आपला भाऊ पडला, पडू दे म्हणले. चाल म्हणले. का पडला सहदेव म्हटले. सहदेव याच्यामुळं पडला की त्या ठिकाणी असताना जे दुर्योधनाने केलं नाही, कटकारस्थान सगळं हे युद्ध, दुर्योधनानं नसतं केलं तर घरातल्या घरात येणंच केलं असतं. म्हणजे याच्याकडे द्वेष होता. आपल्या संघ फक्त होता म्हणले नावाला आपला भाऊ, पण द्वेष होता हा. अरे म्हणले आपल्याला आई नाही, बाप नाही, हे 5 त्या ठिकाणी असणारे सगळे भाऊ हेच राजे होते ना आपल्या याच्या हाताखाली. म्हणजे भेद, त्याच्याकडे द्वेष होता, द्वेषामुळे तो पडला म्हणले. पुढं गेल्यानंतर त्या ठिकाणी असणारं द्रौपदी पडली. म्हणले दादा द्रौपदी पडली कशामुळे पडली म्हटले. द्रौपदी म्हणले पडू दे चाल म्हटली. म्हणले कशामुळे पडले म्हटले. द्रौपदीला जरी 5 पती होते पण तिचं खरं प्रेम फक्त अर्जुनावर होतं, बाकी भेद करत होती. म्हणून भेदामुळे कोण पडली. द्रौपदी. अजूनच बाकीचे पडलेले नाही सांगत मी आता कशामुळे पडले. सगळे एक एक पडत गेले महाराज. बघा ना, म्हणजे द्रौपदी एवढी महान पतिव्रता होती पण थोडा भेद जीवनात केला. स्वर्गारोहण होत असताना एक पडत गेले. शेवटी कोण गेलेलं वरती माहिती आहे आपल्याला. धर्मराज एकटे गेले. ते जाताना नरकात डोकून पाहिलं होतं. तिकडून दुर्योधन नरकात डुबत होता ना. यांची वाजत गाजत मिरवणूक चालली. कोणाची? धर्मराजाची. म्हणले कोण वाजत कोणाची मिरवणूक आली कोण. त्याने पाहिलं अरे धर्मराज आहे. परत नरकात बुडी घेतली. भाऊ की नरकात बुडी घेईन पण चांगले पाहत नाही. खाली बुडी मारली. म्हणले आपले भाऊ बन चालले, जाऊ द्या म्हटले. आणि मग ते धर्मराजाला वाटलं जाऊ द्या आता आपला भाऊच काही झालं तरी. म्हणून धर्मराज त्या ठिकाणी खाली पाहायला गेले नरकात. तर पायाचं काय झाला, अंगठा गवळला. एकदाच खोटं बोलले ते, एक नाही. वदविले मुखे नारायणे धर्मा अंगुष्ट त्या कर्मा. एकदा खोटं बोलले धर्मराज, पायाचा अंगठा गळून पडला. आपला विचार करा. विठ्ठल विठ्ठल. स्वर्गारोहण पर्व मुळात वाचा बरं का. म्हणून त्या ठिकाणी द्रौपदी पडली. भेद म्हणून जीवनात भेद असू नये बरं का. बघा तुम्ही भेद आपण इतका करतो महाराज. खरंच सांगा आपल्याला असं वाटतं आपली मुलगी अशा घरी द्यावी. आपण अनुभवाचं सांगतो, अशा घरी द्यावी की तिला त्या ठिकाणी असताना गेल्या ती सगळं त्याच्या ताब्यात असलं पाहिजे की नाही आपली मुलगी. आणि आपल्या घरी येणारी सून कशी असली पाहिजे. लगेच शेंबडे लेकरापासून म्हाताऱ्यापर्यंत सगळ्याची सेवा तिनं करावी. म्हणजे आपली मुलगी अशा घरात गेली पाहिजे तिला कोणीच काम सांगू नये. आणि आपल्या घरात येणारी सून बस हे भेद झाला की नाही. दुजे जवळ घडे तव संसार भय. म्हणजे भेदामुळे एवढं परेशानी होती. म्हणून भेद, परमात्मा भेद आहे ते महाराज. कुठल्याच प्रकारचा सोगत सजातीय विजातीय कोणताच भेद परमात्म्याकडे नाही. म्हणून आनंद अद्वय नित्य आहे परमात्मा. जगाचं स्वरूप अनित्य आहे पण अनित्य जगामध्ये परमात्मा नित्य आहे. म्हणून नित्य निरामय दुःख संबंध रहित. कुठल्याच प्रकारचं दुःख संबंध देवाकडे नाही बरं का. म्हणून असा निरामय असणारा परमात्मा
नित्य निरामय पुन्हा जे का निज ध्येय योगियांचे जे योगियांचं निज ध्येय आहे त्या परमात्म्याचं त्या ठिकाणी असणार तुम्ही त्याला पहा म्हणून ते हे आता कळलं ना पहिल्या चरणातलं तेच हे ते हे समचरण साजिले विटेवरी पहा भीमा तिरी विठ्ठल रूप 5-7 मिनिटात विचार करू पुढच्या 2 चरणाचा आणि आपली सेवा बरोबर वेळ आहे. बाबांनी सांगितलं होतं सगळी मंडळी येतात भोजन प्रसाद म्हणून अधिक वेळ न आमच्या तिकडे एक भगवान बाबा आहे आनंदगडकर आहे थकले खूप आता आनंदगड म्हणजे मस्त वेदांताच्या मस्तीत राहणारे महात्मे ते बाबा ते म्हणत असते अरे म्हणले अमृत थोडं घेतलं 1 थेंबर घेतलं तरी अमृतच लय मोठं घेतलं तरी अमृतच थोडं श्रवण मस्त असावं आपल्या मस्तपैकी उद्धाराचं असावं म्हणून आपण थोडक्यात त्या ठिकाणी आपल्या वेळेत त्या ठिकाणी असणारी सेवा आटोपण्याचा प्रयत्न करू पण मोठ्या प्रेमाने एकदा विठोबारकमय महामंत्राचा जय घोष करायचा आणि त्या ठिकाणी 5-7 मिनिटात सेवा आटपून घ्यायची. विठोबा आनंद आला आहे की नाही म्हणून असं असणाऱ्या देवाला पहा. पण देवाला पाहत असताना तो देव म्हटले ओ पुंडलिक रायने सहज असणार उभा केला भोळ्या भाविकांच्या उद्धाराकरता त्या ठिकाणी असणार परमात्मा असाय म्हटले पुराणाशी वाड वाड म्हणजे मोठा एवढा मोठा आहे की नाही ज्ञानदेव पुसे निवृत्तीशी चाड गगनावनी वाड वाड म्हणजे मोठा गगनापेक्षा मोठं आहे नाम आहे तसं तिथं जसं वाड शब्द आहे ना तसं वाड म्हणजे मोठा सांगता येत नाही म्हणजे एवढा मोठा परमात्मा पुराणाला पार लागत नाही वेदाला त्याचा अंत लागत नाही पुराणाशी पार श्रुती नेनती पुराणाशी वाड श्रुती नेनती अर्थात श्रुतीला वेद जया गाती श्रुती म्हणती न येती अर्थात श्रुतीला सुद्धा त्याचा अंत लागत नाही असा असणार परमात्मा पण ते झाले साकार पुंडलिक रायने मात्र त्याला सहज असणार लीलया सहज असणार विटेवर काय केलं आपल्या भक्तीच्या जोरावर त्याला उभं केलं असा असणार परमात्मा तुकोबारे म्हणतात ते आमचं कुळदैवते बरं ते काय आमचं कुळदैवते सनकादिक ज्याचं ध्यान करतात असा असणार परमात्मा आमचं कुळदैवते अभंगाच्या शेवटी मुझे कुलदैवता पांडुरंगा के मुझे कुलदैवता पांडुरंगा के समचरण सागरे सागरे
रूप विठ्ठल रूप विठ्ठल रूप भीमा देवी विठ्ठल रूप ते समजरा ते समजरा ज्ञानेश्वर माऊली 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 तुका म्हणे जाते सनकादिक ध्यात ते आमूचे कुळदैवत पांडुरंग. तुकोबारे म्हणतात सनकादिक ज्याचं ध्यान करतात तोच असणार परमात्मा. सनकादिक महाराज परमात्म्याचं ध्यान करण्यामध्ये आपण आज महात्म्यामध्ये कथा ऐकली असेल सनकादिकाचा आणि त्या ठिकाणी असणारा नारदांचा संवाद आहे. सनकादिक मंडळी परमात्म्याचं ध्यान करण्याकरता महाराज हजारो वर्ष ज्यांचं वय आहे, परंतु त्या ठिकाणी भगवान परमात्म्याचं भजन काय आहे. तृतीय स्कंदामध्ये सृष्टीचा क्रम सांगत असताना ब्रह्मदेवाची मानसी सृष्टीमधून त्या ठिकाणी सनक सनंदन सनातन आणि सनत कुमार यांचा जन्म झालेला आहे. त्यांना सांगितलं जरा चला जरा मला काम करू लागा, जरा हे वाढू लागा म्हणे जनता. ते म्हणले बाबा या भानगडीत आम्हाला पाडू नका, जरा निवांत भजन करू ते म्हणले. मुझे मेरी मस्ती कहाले की मस्तीत राहू द्या म्हणले आम्हाला. मस्ताराम तो मस्ती मी आग लागी. म्हणजे ऋषिकेशला मस्ताराम बाबा बरं का, मस्त आहे, मस्तीत राहत होते ते बाबा, मस्तीत राहणारे. एक नाही जे जे जसं रोज राहतील तसं नाव पडून जाते महात्म्याला, काय विशेष आहे. मस्ताराम मस्तीमध्ये राहू द्या म्हटले आम्हाला, काही ताण देऊ नका म्हटले. राग आला नंतर रुद्राचं प्रगटीकरण आहे जाऊ द्या, परंतु असे असणारे सनकादिक मस्त भजन करतात महाराज. तुकोबारे सुद्धा त्यांची वाट देवाला सांगतात. देवा सनकादिकांना सांगतात सनकादिक मंडळ तुम्ही देवाच्या जवळ राहतात, एक अति जवळ राहतात, म्हणून आमचा निरोप देवाला सांगा ना. तुम्ही सनकादिक संत म्हणवेता कृपावंत एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार. ठीक आहे, निर्याण प्रसंगातला अभंग आहे. आणि मग त्या ठिकाणी देवाच्या जवळ राहणारी मंडळी सारखं भजन करतात, सारखं परमात्म्याचं ध्यान करतात. हे अजून एक मंत्र जपतात बरं का. हे मंत्र असा जपतात ना ते त्याच्यामुळे ते हजारो वर्ष वय पण दिसायला 4-4, 5-5 वर्षाचे दिसते. जरा इस्मान न बाधते, जरा म्हणजे म्हातारपण त्या ठिकाणी येत नाही म्हणले. सनकादिकांनी जो मंत्र जपला तो सांगू का? सांगू भंदासराव तुम्ही म्हणा आता काय राहिलं आमचं, काय सांगता आता नंतर. तरी पण तुम्ही फ्रेश दिसताना अजून काय पोर ऐकते नाही की नाही, पोर ऐकतं करता आहे की नाही. सनकादिकाने जो मंत्र जपला हरिशरणम 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 श्री हरिशरणम राम शरणम श्याम शरणम सीताराम शरणम, एवढंच म्हणत होते मी, बाकीचं जोडलं हरिशरणम हरिशरणम जरा इस्मान न बाधते. म्हणजे म्हातारपण येत नाही. या मंत्रात ताकद आहे महाराज, प्रत्येक मंत्रात ताकद आहे. आपण तेवढा पावर आणि आचार विचार संपन्न राहून जपा, आपल्याला विघ्न येत नाही महाराज. म्हणून या मंत्रात फार ताकद आहे. सनकादिकांनी तो जपला आणि त्या ठिकाणी देवाचे कायमचे पार्षद झाले, नेहमी त्या ठिकाणी देवाच्या अतिजवळ राहणारे झाले. म्हणून तुकोबारा म्हणतात सनकादिक ज्या परमात्म्याचं ध्यान करतात तुका म्हणे जाते सनकादिक ध्यात, तेच आमचं कुळदैवत आहे. आता कुळदैवत प्रत्येकाचं भिन्न भिन्न आहे, कोणाचं काय असेल कोणाचं काय असेल, पण तुकोबारा म्हणतात ते आमचे कुळदैवत परमात्मा पंढरीनाथ आमचं कुळदैवत आहे. पण कुठं आहे कुळदैवत? पहा भीमातेरी विठ्ठल रूप. कुळदैवत कसं आहे? आनंद स्वरूप आहे. पण कुठं आहे? पहा, एवढं म्हणत राहा तुम्ही. पहा भीमातेरी विठ्ठल रूप. कुळदैवत कसं आहे? आनंद अद्वय भेदरहित आहे. पण कुठं? पहा भीमातेरी विठ्ठल रूप. आनंद अद्वय नित्य आहे. पण कुठं आहे ते? पहा भीमातेरी निरामय स्वरूप ते कुळदैवत आहे. पण कुठं? पहा भीमातेरी योगी ज्याचं ध्यान करतात. पण कुठं आहे ते कुळदैवत? पहा भीमातेरी. तुकोबारा तेच कुळदैवत आमचं समचरण धारण करून उभं आहे. पण कुठं? पहा भीमातेरी. पुराणाला ज्याचा पार लागत नाही, वेदाला ज्याचा अंत लागत नाही, असा असणारा परमात्मा पण पुंडलिक रायने त्याला विटेवर उभं केलं. पण कुठं? पहा भीमातेरी. तुकोबारा म्हणतात सनकादिकाने ज्याचं ध्यान केलं आणि आमचं तेच कुळदैवत आहे. कुठे पाहायचं? पहा भीमातेरी. यथामती यथावकाश आपली सेवा या ठिकाणी
संपलेली आहे, वेळ या ठिकाणी संपलेली आहे. म्हणून संकल्पित वेळेत आपण सगळ्या अभंगाचा गोषवारा थोडक्यात चिंतन या ठिकाणी श्री गुरुवर्यांच्या कृपेने करण्याचा प्रयत्न केला. योग्य असेल ते संतांचा आहे, श्री गुरुवर्यांचा आहे, अयोग्य असेल ते माझ्या बुद्धीचे दोष आहे. समस्त गावकरी मंडळी या परिवाराला सहकार्य करून अत्यंत सुंदर उत्सव या ठिकाणी करून या ठिकाणी परिवार किती जडतोय महाराज. 2-3 वेळेस गुरुवारी अण्णांकडे ते आले आहे की नाही, बाबासोबत तारीख गेली आणि या ठिकाणी महापुरुषांचे चांगल्या मंडळीचे कीर्तन आहे. अतिशय आनंद वाटला सगळी पत्रिका मागची बघून. म्हणून परमपूज्य परमादरणीय ज्यांनी जीवनभर वारी केली असे अजन्म वारकरी असणारे खानदेशरत्न असणारे बाबांचा आशीर्वाद या ठिकाणी आहे. जगन्नाथ बाबांचा आशीर्वाद आहे, सर्व महापुरुषांचा आशीर्वाद या उत्सवाला आहे. त्याच्यामुळे काम चांगलंच होणार आहे की नाही. आणि निष्ठावान वारकरी ज्यांनी आपलं संपूर्ण जीवन परमार्थाकरता खर्च केलं, माझे परमस्नेह आदरणीय पूजनीय बाबा या ठिकाणी हा स्वतः जातीने लक्ष घालून सगळा कार्यक्रम या ठिकाणी करून घेतात. म्हणून या ठिकाणी आम्हाला माहिती आहे, बाबा म्हटलं की तंतोतंतच मला फोन आले, या लवकर वेळेत, आम्ही तयारी म्हणले सगळं. म्हटलं बाबा येतोच मी, आता सुरू करा. आता मला त्यांना बोलताच येत नव्हतं, मग काय म्हणा म्हटलं. म्हणून आमचं वेळ येते म्हणजे मोठाल्या कार्यक्रमात आम्ही उशीर करीत नाही म्हणले, मग लहान कार्यक्रमात कशाला उशीर करायचा. काही शिस्त आहे की नाही, शिस्तबद्ध मंडळी असतात, शिस्तीत परमार्थ शिकवतात. आपल्याकरता त्यांच्याकरता नाही महत्त्वाची ती, पण आमच्याकरता बाकीच्याकरता ही शिस्त महत्त्वाची आहे. आपल्या वेळेत त्या ठिकाणी सगळं झालं पाहिजे. म्हणून या ठिकाणी बाबांचं लक्ष आहे. सगळी असणारी मंडळी आहे, 2 गावकर मंडळी आहे, सगळी प्रेमाने येतात. बाबा या ठिकाणी उपस्थित आहे, भागवत श्रवणाचा आनंद घेतात आहे की नाही. सांगणारे आहे की नाही, हरिदासामुखी हरिकथा श्रवण आहे की नाही. वैष्णव असावा, विरक्त असावा, विप्र असावा, 3ही लक्षणाने महात्म्ययुक्त आहे भागवत सांगणार आहे की नाही. वैष्णव तर आहेच, वारकरी ब्राह्मण आहे, वैष्णव आहे आणि विरक्त आहे. काही बाकीचं घेणं देणं नाही बाबाजींना आहे की नाही. सगळ्या गावावर त्यांचं प्रेम आहे. म्हणून त्यांच्या श्रीमुखातून आपण गोड असणारी या ठिकाणी हरिदासामुखी हरिकथा एवढंच प्रमाण म्हणू शकतो मी. फक्त महापुरुषांच्या मुखातून श्रवण करण्याचा योग तुम्हा आम्हा सगळ्याला आहे. म्हणून सगळ्यांनी आणि गोड असणार भागवत श्रवणाचा आनंद घ्या, कीर्तनाचाही आनंद घ्या. मस्तपैकी 7 ते 9 वेळ एकदम फ्रेश वेळ आहे, जास्त काही डोक्याला ताण नाही की नाही. अगदी त्या ठिकाणी फ्रेश मूडमध्ये कीर्तन आहे. 9 ते 11 म्हणलं आळस देऊन अर्धे येऊन बसते मग आहे की नाही. ते झाल्यावर काही मन लागत नाही, कारण जास्त टाकून आलेले असते. आता काय मस्त म्हणून युक्त आहार विहार सांगितलं ना आपल्या संप्रदायामध्ये, मापात लघवार म्हटलेलं आहे. म्हणजे असं किती खावं भागवतात सांगितलं ना, कसं ऐकावं नेमकं भागवत हे सांगितलं. तसं तर सांगितलं नोपवासो, उपवास करू नका म्हणजे. तुम्हाला जर कथा विघ्न जर होत असेल उपवासाना तर करू नका म्हटले. भरपूर फलाहार घ्या म्हटले. फलाहार घेऊन नसलं जमत तर फुलाहार घ्या, मग काय अडचण नाही आहे की नाही. म्हणजे अडचण होत असेल तर तसं तर असं सांगितलं भागवत ऐकत असताना फक्त तूप ऐकून नाही, तूप पिऊनच कथा ऐका म्हटलं. म्हणून आता तूप म्हटलं की चूप आहे, मिळतं नाही चांगलं ओरिजिनल तूप आहे की नाही. जर्सीचं म्हशीचं तुपानं दुसरंच व्हायचं काही. म्हणून त्याच्याकरता हे सगळे नियम आहे. तेवढ्यापुरते आपली तब्येत काल परवा म्हणजे एक अर्ध्याच मिनटात सांगतो. परमपूज्य परमादरणीय प्रकाश महाराज जाऊन झालं आमच्या तिकडे आले आश्रमावर, आणि एवढी तब्येत खराब होऊन गेली बाबा, एवढी खराब झाली विचारूच नका. मग ते मी विचारलं काय झालं, म्हटले 7 दिवस अनुष्ठान केलं. असं अनुष्ठान केलं, दूध नाही, पाणी नाही, जेवण तर नाहीच नाही, पाणीसुद्धा बंद करून टाकलं 7 दिवस. आणि 7 दिवस पाणी बंद केल्यामुळं 7व्या दिवशी अनुष्ठान सोडलं. आणि अनुष्ठान सोडल्यानं लोक म्हणले मला जेवायचं होतं, चतकुर पोळी हो म्हटले फक्त. परंतु त्या ठिकाणी लोकांनी खा 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 लोकांनी खाऊ घातलं, म्हणले गेलो बिघडून सगळं. म्हणजे 2-3 जणांना धरून आणलं. आता तब्येत त्यांची थोडी जागेवर आली. म्हणजे अति उपवास बी केला तर किती घातक शरीराला. म्हणून आम्ही काही मंत्र बाबाकडून घेतो असतो. कथेची सामुग्री देह आणि कथेची सामुग्री आपल्याला जर चांगलं परमार्थ करायचं असेल तर त्याला व्यवस्थित जपलं सुद्धा पाहिजे. म्हणून अशा दृष्टीने आणि हे सगळं चाललं पाहिजे. म्हणून असं सुंदरपैकी नियोजन या ठिकाणी आहे. असो सगळ्यांनी आनंद घ्या. उर्वरित दिवसाचा आनंद आपण सर्व मंडळांनी घ्यावा ही सगळ्यांना असणारी विनंती. सगळी मंडळी आहे. आता योगेश महाराज उपस्थित आहे, दादा या ठिकाणी आहेत, सगळे असणारे. म्हणून सगळ्यांनी आनंद घ्या. ठीक आहे, झालेली सेवा या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या चरणी सेवा समर्पित करूया. ज्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने सेवा घडते आहे त्यांना त्या ठिकाणी खरंच त्यांचं पुण्य आहे बरं का. आज त्यांचं खूप पुण्य आहे. म्हणून एवढे सगळे मंडळी या ठिकाणी आहे. विशेष त्यांच्या जीवनात पुण्य आहे. आणि त्यांच्यामुळं खऱ्या अर्थाने तुकोबा म्हणतात ते दाते आपल्याकरता आहे की नाही. दाता तोचे एक जाणा नारायणा स्मरवी. ज्यांच्यामुळे देवाचं आपल्याला भजन होतंय, आठवण होती, ते आपल्याकरता दाते. म्हणून 7 दिवस
मातोश्री असेल, त्यांचे पिताश्री असतील, ते आपल्याकरता दाते महाराज त्यांनी हे ज्ञानसत्र अन्नसत्र या ठिकाणी उभारलेलं आहे आणि सगळ्यांना आनंद त्या ठिकाणी देतात. असो म्हणून त्यांची सद्गती निश्चितच चांगली झालेली आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात ना, ननगे मरावे ऐसा ठाव दिला देवे, माझ्या उपकारासाठी वागविला मून कंठी. असो न्यूनते पुरते अधिकते सरते, करून घ्यावे तुमते विनवतो असे, तुझे देणे तुझ्या समोर कोणी पाये, झालो उतराये पांडुरंगा विठ्ठल. जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया